धडा दुसरा. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र. सूर्य हा पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेला तारा आहे. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. पृथ्वीवर आढळणाऱ्या अनेक घटनांवर चंद्र आणि सूर्य यांचा परिणाम होत असतो. उदाहरणार्थ, भरती ओहोटी. सूर्यापासून मिळणाऱ्या प्रकाशावर आपलं सारं जीवन अवलंबून असतं. रात्रीच्या वेळी आपल्याला चंद्राकडून चांदणं म्हणजेच सूर्याचा परावर्तित प्रकाश मिळतो. चंद्राला कक्षीय आणि अक्षीय अशा दोन गती आहेत. चंद्राची अक्षीय गती पृथ्वीच्या अक्षीय गतीच्या मानानं खूपच कमी आहे. चंद्राला स्वतःभोवतीची एक फेरी पूर्ण करायला 27.5 दिवस लागतात. चंद्राची अक्षीय गती आणि कक्षीय गती एकसारखी असल्यामुळे पृथ्वीवरून आपल्याला चंद्राची एकच बाजू दिसते. चंद्राची पृथ्वीभोवतीची एक प्रदक्षिणा पूर्ण होण्यासाठी 29.5 दिवस लागतात. चंद्राचा पृथ्वी प्रदक्षिणेचा मार्ग लंबवर्तुळाकार आहे. त्यामुळे त्याचं पृथ्वीपासूनचं अंतर सर्व ठिकाणी सारखं नसतं. चंद्र ज्यावेळी पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो त्या स्थितीला उपभूस्थिती असं म्हणतात. चंद्र ज्यावेळी पृथ्वीपासून जास्तीत जास्त लांब असतो त्या स्थितीला अपभूस्थिती असं म्हणतात. चंद्राच्या गतींचे परिणाम. चंद्रकला आणि कालगणना. आपण पृथ्वीवरून पाहत असताना आपल्याला चंद्राचा सूर्याकडील प्रकाशित भाग दिसतो. चंद्राच्या आपल्याला दिसणाऱ्या प्रकाशित भागामध्ये चंद्राच्या कक्षीय गतीमुळे वाढ किंवा घट होते. ज्या रात्री पृथ्वीच्या समोर असलेला चंद्राचा संपूर्ण भाग प्रकाशित दिसतो त्या रात्रीला पौर्णिमा असं म्हणतात. ज्या रात्री चंद्राचा प्रकाशित भाग आपल्याला अजिबात दिसत नाही त्या रात्रीला अमावस्या म्हणतात. चंद्राच्या रोज बदलणाऱ्या प्रकाशित भागाच्या आकाराला चंद्रकला असं म्हणतात. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा आकार वाढत जातो. या काळाला शुक्ल पक्ष असं म्हणतात. तर पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राचा आकार कमी होत जातो. या काळाला कृष्ण पक्ष असं म्हणतात. हे दोनही कालावधी 15 दिवसांचे असतात. त्यांना पंधरवडा असं म्हणतात. हे दोनही पंधरवडे मिळून एक चांद्रमास तयार होतो. ग्रहणे. चंद्र, सूर्य आणि पृथ्वी हे ज्यावेळी एका सरळ रेषेत येतात त्यावेळी ग्रहणे होतात. परंतु पृथ्वीचा सूर्याभोवती फिरण्याचा प्रदक्षिणा मार्ग आणि चंद्राचा पृथ्वीभोवतीचा प्रदक्षिणा मार्ग एकाच पातळीत नाहीत. त्या मार्गांमध्ये 5 अंशांचा कोन आहे. त्यामुळे प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला ग्रहणं होत नाहीत. परंतु काही अमावस्या आणि पौर्णिमेला मात्र ते एका सरळ रेषेत एका पातळीत येतात. त्यावेळी ग्रहणे होतात. सूर्यग्रहण. ज्यावेळी सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र येतो त्यावेळी चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. ही सावली काही ठिकाणी दाट तर काही ठिकाणी विरळ असते. ज्या ठिकाणी दाट सावली असते त्या ठिकाणाहून सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसतो. याला खग्रास ग्रहण असं म्हणतात. तर ज्या ठिकाणी विरळ सावली असते त्या भागातून सूर्याचा काही भाग दिसतो. ज्यावेळी सूर्य अंशतः दिसतो त्या स्थितीला खंडग्रास सूर्यग्रहण असं म्हणतात. खग्रास सूर्यग्रहण फारच थोड्या भागातून दिसतं. खग्रास सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी 7 मिनिटं आणि 20 सेकंदांचा असतो. सूर्यग्रहण हे अमावस्येला होतं. काही वेळा चंद्र हा पृथ्वीपासून खूप लांब असतो. त्यावेळी चंद्राची दाट सावली पृथ्वीपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यावेळी पृथ्वीवरच्या काही भागांमधून सूर्याची प्रकाशमान कडा एखाद्या बांगडीप्रमाणे दिसते. त्या सूर्यग्रहणाला
कंकणाकृती सूर्यग्रहण असं म्हणतात. चंद्रग्रहण. पौर्णिमेच्या दिवशी जर सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एकाच सरळ रेषेमध्ये आले तर चंद्राचा प्रदक्षिणा मार्ग पृथ्वीच्या दाट सावलीमधून जातो. त्यावेळी चंद्र पूर्णपणे झाकला जातो. त्याला खग्रास चंद्रग्रहण असं म्हणतात. ज्यावेळी चंद्र अंशतः झाकला जातो त्याला खंडग्रास चंद्रग्रहण असं म्हणतात. चंद्रग्रहण हे फक्त पौर्णिमेलाच होतं. खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी हा 107 मिनिटं इतका असतो. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण हा केवळ पृथ्वी, सूर्य आणि चंद्र एका विशिष्ट स्थितीत येण्याचा परिणाम आहे. यामध्ये शुभ अशुभ असं काहीही नसतं.